त्याबद्दल आपण जे सुरू केलेलं आहे त्याला संपूर्ण सक्रिय मी आहे बरोबर आपल्याबरोबर. दुसरी गोष्ट मगाशी जो अंजनेरीचा विषय काढलेला होता तर तो विषय त्या विषयामध्ये मी अगदी आतमध्ये होतो तिथे. म्हणजे कर्नाटकचे शंकराचार्य जे आले होते त्यांनी सांगितलं होतं की हे स्थान नाही आहे. हां, तर तो जो मूळ ग्रंथ आहे म्हणजे ओरिजिनल की ज्याच्यामध्ये ब्रह्मगिरीपासून तर गोदावरीच्या याच्यामध्ये गंगासागरपर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थांचं जे मूळ महात्म्य ब्रह्मांड पुराणामध्ये तो ग्रंथ आपण काढला होता. आणि त्याच्यामध्ये हनुमानाचा जन्म कसा झाला, त्याचं वातावरण कसं होतं, असे 4 अध्याय त्याच्यामध्ये. आणि ते सर्व काढून तिथे आपण दाखवले होते. महंत अनिकेत शास्त्रींच्या तिथे हा सगळा शास्त्रार्थ झाला. मी त्याच्यामध्ये अगदी जवळ होतो. तर तो आपण सिद्ध केलं. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर राम मंदिराच्या अयोध्येतले जे मुख्य हे आहेत गुरुजी आहेत, पाठक गुरुजी, त्यांनी ते दिलेले जे आपण आहे ते बरोबर आहे का म्हणून कन्फर्म केलं त्यांनी. म्हणजे जो मूळ ग्रंथ जे आहे त्याच्यामध्ये कन्फर्म केलं आणि त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हनुमानाचं जन्मस्थान ते आहे हे सिद्ध झालेलं आहे. मला इथे हे म्हणायचं आहे की जर प्रत्यक्ष हनुमानाचं जन्मस्थान ते आहे तर तिथे जे हनुमानासाठी आराधना करतात, पूजा करतात आणि ते जन्मस्थान हे सर्व राष्ट्राचं आहे, प्रदेशाचं आहे, तीर्थाचं आहे, नाशिकचं आहे, त्र्यंबकेश्वरचं आहे. मग अशा याच्यामध्ये सुद्धा तिथे हनुमानाचं आराधना उपासना करण्यासाठी सुद्धा तिथे पैसे द्यायचे लागतात, देवणघेवाण करावी लागते आणि त्याची किंमत ठरवली जाते. आणि जर कधी समजा शासन जर असं म्हणत असेल की आम्ही देव मानत नाही, दगड म्हणून, तर अशा शासनाचा किंवा कुठे अधिकारी असतील, मी तर म्हणतो सर्वांनी घेराव घालून त्याला पुन्हा आयुष्यात भविष्यात कधी त्यांनी असे उद्गार काढले नाही पाहिजे, असं त्याला वेगळीच धरून त्याला पूर्ण विचारला पाहिजे. कारण की हे श्रद्धास्थान आहे, जन्मस्थान आहे, ओरिजिनल आहे. मूर्तीचा पूर्ण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. इकडे इगतपुरीकडे एवढ्या जमिनी यांची नोंदच नाही ना. ह्या लोकांनी बळकवलेलं आहे याचं का? हा मुद्दा आहे. हा सुद्धा तुम्ही ज्या जमिनीचीच नोंद नाही पण असे त्या जमिनीची त्या देवस्थानाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपला काय या ठिकाणी आपण करणार आहोत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बरं का गणवत साहेब. खऱ्या अर्थानं लोकांनी ज्या पद्धतीने यायला पाहिजे ती कमी गर्दी, परंतु कमी गर्दी नसली तर दर्दी मंडळी. तर माझी एक विनंती, कोणतीही या ठिकाणी क्रांती करताना कोणताही एक ठिकाणी आपल्याला ही जी क्रांती करायची त्या या गावागावामध्ये हा प्रचार झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ह्या जमिनी त्या दिल्या गेल्या होत्या. या ठिकाणी मोगलांनी सुद्धा त्या संदर्भात ह्या मंदिरांना जमिनी राहू द्या. आणि जमिनी ठेवायचं काय कारण? त्याचं कारण एकच, विकास, दिवाबत्ती झाली पाहिजे. हे सर्वांना माहिती, एकाने सविस्तर सांगणार नाही. परंतु अशा संदर्भामध्ये आपण एकत्र आलंच पाहिजे. आपण हिंदुत्वाचं सगळं आपण नारा बजवतो आणि आपल्यावर जर ती कुऱ्हाड येत असेल तर त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार हा अत्यंत, मी म्हणतो, या आपण माध्यम जर घेतली ही अत्यंत महत्वाची. या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वसामान्य जरी असला, आज एखादा वारकरी, मी वारकरीच होता, मी मूर्तीनाथ महाराजांचा पालखी प्रमुख होतो 4 वर्ष. आणि ह्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत जर पोहोचलं तर मला असं वाटतं की क्रांतीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा कायदा रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलावं ही नम्र विनंती. जर ते सहकार्य मिळालं तर ते काही म्हणजे नुसते जर वारकरी 5 लाख आपल्या वारकरी याच्यात असतात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात फार मोठी संख्या आहे. पण हे उपाय मी तुम्हाला परत सांगतो की तुम्ही उपाय द्या. आता आपल्याला अडचण करायला जसं आता यांनी सांगितलं, ग्रामसेवक आहे, नगरसेवक आहे, आता एक वारकरी संप्रदाय आपल्या सोबत जर घेतला, अशी काही लाखापर्यंत, आणि हे काम आपल्याला आयुष्यभर पुरणारे आपल्या पुढच्या पिढीसाठी पण काम करणार. कारण आता जे आंदोलन होणार आहे हे देवस्थान संबंधित एक पहिलं आंदोलन आहे. पण साहेब हा सुद्धा धोका तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हे कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून रेटायला सुद्धा ती मंडळी कमी नाही. आपली शक्ती किती म्हणजे जास्त इम्प्रेसिव्ह कशी होईल हे बघावं असं मी तुला सांगतो. ठीक आहे, बसा काका. माईक तिथं व्यवस्थित ठेवायचं आहे करा.
आणखीन एक भाग सांगतो की जसा हा कायदा करण्याचं चाहूल लागली तसं कोल्हापूर गडिंग्लज भागामध्ये काही कम्युनिस्ट लॉबी ऍक्टिव्ह झालेली आहे आता. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी झाल्या पाहिजेत ह्या वहिवाटदार स्टेटमेंट दिलं आणि त्यानंतर एक 2-4 दिवसात पुढच्या गोष्टी सुरुवात झाली की महाराष्ट्रातल्या ज्या इनाम जमिनी आहेत त्यांची मालकी यापुढे जे वहिवाटदार आहेत त्यांच्या नावावरती होणार. कायद्याचं नाव काय आहे तर कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. मुळात नावातच त्यांनी घेऊन टाकले की इनाम निर्मूलन करून टाकायचं आपल्याला. उद्देश स्पष्ट आहे. बाईट्स मध्ये बातम्यांमध्ये बोलत असताना मालकी आम्हाला त्यांच्या नावावर करून टाकायची, जुलैच्या अधिवेशनात कायदा करून टाकायचा. मग हरकतीचा फास कशासाठी, निवेदन आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी मागवल्या जात आहेत. तर आम्ही कायदा नाही केलेला, लोकांच्या हरकती घेऊन लोकांच्या विचारात आम्ही हा कायदा केलेला आहे हे दाखवायचंय का. कुठल्याही देवस्थानाला आज हा कायदा किती गंभीर आहे याचा जर आपण विचार केला तर पूर्वीचे जे आपले राजे प्रशासक होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मंदिरांना शेकडो एकर, हजारो एकर भूमी दिलेली आहे, पेशव्यांनी दिलेली आहे. अनेक त्या काळातले जे आपले राजे प्रशासक आहेत त्या सर्वांनी या जमिनी दिलेल्या, शासकांनी. या कशासाठी दिल्या होत्या. वास्तविक पाहता इनाम जमिनी म्हणजे काय. इनाम जमिनी म्हणजे ज्या जमिनी त्या काळातल्या राजांनी देवस्थानांना दिलेल्या आहेत, ज्या मोबदल्यामध्ये देवस्थानांनी त्या जमिनीवर येणारं उत्पन्न असेल, त्याचं काय जो काय सारा असेल, हे असेल सगळं, तर देवस्थान चालवण्यासाठी त्यांना सोयीचं व्हावं. देवस्थानातल्या नित्यकर्म पूजा असतात, देवस्थानाचा दीप लावण्याचा, नंदादीप लावण्याचा भाग असेल, देवस्थानातला नैवेद्य असेल, रोजचा पूजा अर्चा असेल, देवस्थानाची गोशाळा असेल, गुरुकुल असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी अन्नछत्र चालवलं जातं. या सगळ्या गोष्टींचा कारभार व्यवस्थित चालावा. पूर्वीच्या राजांना माहिती होतं की हे सगळं जर मंदिरांनी करायचं झालं तर खूप कठीण आहे. त्या काळात अर्थव्यवस्था पण एवढी स्ट्रॉंग नव्हती की मंदिर स्वतः खर्च करतील सगळं. हे मंदिरं चालवण्यासाठी अतिशय दूरदर्शी पद्धतीने विचार करून हे सगळं दिलेलं आहे. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर छत्रपतींनी आणि त्या काळातल्या शासकांनी जमिनी दिल्या आणि मग हे शासन काढून घेणार आहे का. आणि या जमिनी काही देवस्थानांकडे 5 एकर आहेत, काही देवस्थानांकडे 10 एकर आहेत, काही देवस्थानांकडे 50 एकर आहेत, काही देवस्थानांकडे 1000, 2000, 3000, 5000 एकर, अगदी 28,000 एकर सुद्धा जमिनी, त्याच्यापेक्षा जास्त असेल. आमच्यापर्यंत आतापर्यंत माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगितली. आता देवस्थानांनी ह्या सगळ्या जमिनी ज्या त्यांना राजा महाराजांनी दिलेल्या आहेत, या जमिनींपैकी काही जमिनी या वहिवाटदारांना, कुळांना, मिरासदारांना किंवा गुरव समाज असेल, पुजारी वर्ग असेल, यांना वहिवाटण्यासाठी दिलेले आहेत, कसण्यासाठी दिलेले आहेत. का तर पूर्वीच्या काळात जी बार्डर सिस्टम आपल्याकडे आहे, बलुतेदार पद्धती आहे, यानुसार पूर्वी कसे असायचे की एखादं तुम्ही काम केलं, एखादा समजा सुतार आहे, लोहार आहे, चांभार आहे, तर त्या मोबदल्यात पैसे नसायचे ना पूर्वी. वर्षभरात तुम्ही आम्हाला जी सेवा दिली त्या मोबदल्यात तुम्हाला अमुक धान्य आम्ही देतो, या पद्धतीने सगळा भाग असायचा. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा पैशाच्या स्वरूपातले त्या काळातले व्यवहार नसायचे. मग एखादं कुटुंब आहे तर ते देवस्थानासाठी काहीतरी सेवा देत आहे, तर त्याचं कुटुंब कसं चालणार, त्याचा उदरनिर्वाह कसा चालणार. तर यासाठी देवस्थानांना जमिनी मिळाल्या होत्या इनाम स्वरूपामध्ये. त्या जमिनींपैकी काही जमिनी त्या देवस्थानांनी वहिवाटण्यासाठी दिल्या. आता देवस्थानात एक पुजारी काम करतोय, तो पुजाऱ्याला पगार का नाही देऊ शकत आपण. मग तुम्हाला ही 5 एकर जमीन अमुक भागातली आहे, या जमिनींवरती तुम्हाला जे काही उत्पन्न घ्यायचं तुम्ही घ्यायचं आणि मोबदल्यामध्ये रोज देवाची पूजा करायची. एखादा नैवेद्य देणारा असतो, रोज देवाला सकाळ संध्याकाळ सोहळ्या ओळ्यात नैवेद्य बनवतो आणि देवाला आणून दाखवतो. त्या कुटुंबाला 10 एकर जमीन दिली, 5 एकर दिली, 8 एकर दिली. त्या मोबदल्यात परंपरागत आजपर्यंत तुम्ही देवस्थानांना रोज त्या देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. तो स्वतःच्या खिशात नाही करू शकत, मग ती 5-10 एकर जमीन आहे, त्यात उत्पन्न घेणार, त्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मोबदल्यात 2 गोष्टी करणार. एक तर त्या देवस्थानासाठी स्वतःची सेवा देणार, स्वतःचं काही योगदान आहे, सहभाग आहे तो देणार, आणि स्वतःचं कुटुंब पण चालवणार. कारण परिवार जर चालवायचं त्यासाठी पण काहीतरी साधन पाहिजे, म्हणून ती व्यवस्था इनाम स्वरूपात देवस्थानांनी वहिवाटदारांना किंवा वहिवाटण्यासाठी दिलेली आहे.
एक तिथे ट्रस्ट स्थापन असेल तो आणि त्या ट्रस्टला ती सगळी जमीन दिली पाहिजे आणि त्यांनी वर्षभर सगळे उत्सव हनुमान जयंती सहित सगळं त्या जमिनीतून केलं पाहिजे. आणि यासाठी आपण सर्वजण जे आहे हे आपल्या माध्यमातून आपण त्यांच्या इथे असे त्या ज्या ठिकाणी जे जे देवस्थानं असतील त्या सर्व देवस्थानामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहून आणि सरकारला हा येणारा जो कायदा आहे त्याला हाणून पाडलं पाहिजे. आणि हा भविष्यामध्ये फार मोठा धोका निर्माण होईल, म्हणजे आपल्या देवस्थानावरच हा सगळा धोका निर्माण होईल. तर हा होऊ नये म्हणून आपण जो उपक्रम किंवा जे सक्रिय आंदोलन करणार आहात त्याच्याबरोबर आम्ही सर्व आहे. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. पुरोहित संघाची ताकद फार मोठी आहे. म्हणजे आपले मुख्यमंत्री आले, पंतप्रधान जरी आले तर पूजापाठ करण्याचं कार्य त्यांच्या हातात असतं. मला वाटतं 1000पेक्षा जास्त पुरोहित त्या संघटनेमध्ये आहे. आपणही सगळ्यांचं जर लेटर तयार करून त्र्यंबकेश्वरांना सुद्धा तीर्थपुरोहित म्हणजे पाठिंबा ते दिलेला एक आहे. फार मोठं काम आहे. ठीक आहे, मला वाटतं आता ओव्हरऑल आपण समराईज करू. रामकृष्ण हरी. मी मुरलीधर मंदिरातला विश्वस्त अमित संत. आत्ता दादांनी सांगितल्याप्रमाणे जी तारीख आत्ता त्यांनी ठरवली तर त्या तारखेपर्यंत प्रत्येक आलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रचार करून संख्या गोळा करून मग तिकडे जर काय आणली तर 500 नाही तर 1000 2000 झाले तर फारच उत्तम होईल. खूप छान सूचना. नाही 27ला एंड आहे असं नाहीये. कमीत कमी एक ताकद तर दिसू देत जाईल पुढे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग अशी म्हटलं कसं दोन आपण अगर गव्हर्नमेंट अगर असं काही कायदा बनवणार तर आपण यांना मध्ये कोणत्याही मंदिरात एंट्री नाही देणार. असे नेता लोकांना आपण एंट्री बॅन करणार. अगर यांनी कायदा पारित केला तर आपण मंदिरासमोर असं बॅनर लावू का हे सरकारचे लोक येण्या मंदिरात प्रवेश नाही, क्योंकि यांनी असं मंदिराविरोध असं कानून कायदा पारित केलेला आहे. चालेल ना असं. शोधले पाहिजे कोण आहे. तुम्हाला सांगतो कोणतरी विचारले डोक्यात कोणी घातलं सरकारच्या. नांदेड जिल्ह्यात नाही अप्पर जिल्हा कायदा होणार नाही. फोकस डायव्हर्ट करू नका कोणी. आता फक्त कायदा रहित झाला तर याच्यावर बोलू. आज आपल्या तोंडावर आलाय तो कायदा होणार आपल्या डोक्यावर बसणार. बरोबर, एकदम चांगला मुद्दा आहे. कायदा रद्द करणे कठीण आहे. एकदम बरोबर. होऊ न देणे गरजेचं आहे. आज एका ठिकाणी फोकस करा कायद्याला विरोध. एकदम बरोबर. दुसरा कोणताही मुद्दा हिंदू बोलू नये. 5 जून आणि त्याच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय. माता की जय. भारत माता की जय. रद्द करा, रद्द करा. कायदा रद्द करा. नमस्कार, रामकृष्ण हरी. हा जो कायदा येतोय तर याच्या अंतर्गत मला असं म्हणायचं आहे की ह्या ज्या जमिनी दान म्हणून दिलेल्या आहेत, हे कोणी दिल्या आहेत, छत्रपतींनी दिल्या आहे किंवा अशा महापुरुषांनी दिल्या आहेत, तर त्यांच्या या निर्णयाला तोडण्याचं काम चाललेलं आहे. त्यांचा निर्णयाला काही मान सन्मान आहे का नाही. त्यांनी जर ठरवलंय की या अमुक अमुक जमिनी अमुक अमुक यांना दान द्यायचा, त्यांनी जर हा निर्णय दिलेला आहे तर आपण कोण आहोत या निर्णयाला तोडून हा निर्णय बदलू आणि त्याचा काहीतरी वेगळंच काहीतरी तयार करू. तर ह्या गोष्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे. शासनाने याची गंभीरपणे नोंद घ्यावी की हा कायदा आणल्याने आपल्या समाजामध्ये व हिंदू समाजामध्ये किंवा मंदिरांमध्ये याचे काय परिणाम होतील याचा पण सरकारने विचार करावा आणि याचा सरकारवर पण काय परिणाम होईल याचाही विचार करावा. आम्ही ह्या कायद्याचा जाहीरपणे निषेध करतो. या जमिनी जर दुसऱ्या अन्य कोणाला दिल्या, तिकडे वेगळं काही चालू झालं तर याला जबाबदार कोण राहणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला, या कायद्याला आम्ही सगळे जण निषेध करत आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम.
नमस्कार. हे जे आता आंदोलन करतायत त्यावर माझं असं म्हणणं आहे की ज्या महापुरुषांनी या जमिनी दान दिल्या तर त्यांच्या निर्णयाला, त्यांच्या कार्याला काही मान आहे का? त्यांच्या शब्दाला काही मान आहे का? जर छत्रपतींनी जर का काही जमिनी दान दिल्या, पेशव्यांनी काही दान दिल्या, अशा मोठ्या महापुरुषांनी काही जमिनी दान दिल्या आहेत, तर त्यांचं शासन आपण मानतो आहात का नाही? तर त्या जमिनी दान दिल्या आहेत तर त्यांच्या शब्दाला जर आपण मान दिला तर चांगलं राहील, अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. देवस्थान व इनाम जमीन हस्तांतरण कायदा आताच्या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे. महाराष्ट्र सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हिंदूंच्या मतावर आपण निवडून आलेलो आहोत आणि हिंदू हितासाठी त्यांनी कार्य केलं पाहिजे, पण ते न करता या देवस्थानच्या जमिनी हस्तांतरण करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे. विश्व हिंदू परिषद, मंदिर महासंघ आणि ते असलेले सर्व विश्वास्त याला विरोध करत आहे आणि सरकारने याची वेळीच नोंद घ्यावी, अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. धन्यवाद. मंत्र्यांना मंदिर प्रवेश बंद राहणार. त्यांच्या हस्ते आपण आरती ठेवली. नाही पण दादा, या सरकारच्या डोक्यात असे विचार येतातच कसे? कसं असतं, एक हिंदूंच्याच मंदिरांवर ही संकट ओढवत आहे. तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती अभियान सुरू केलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आज हे चर्चासत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे जे अधिनियम काय आहे, त्याच्यात वेगवेगळे प्रारूप काय आहे, हे सगळं विस्तृत समजून घेणार आहोत. तर आपण ते समजून घ्यावं. त्याचबरोबर या संदर्भात आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ती पण आपण मनमोकळेपणाने विचारूया आणि त्या विषयी शंका निरसन करून घेऊया. आपल्याला काही नवीन इन्फॉर्मेशन, काही माहिती असेल तर ती पण आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री सुनील घनवट यांना मी विनंती करते. सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार. आज आपण या ठिकाणी